नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीतील गणित विषयामधील प्रकरण क्रमांक 10वी बहुपदीचा भागाकार या भागाचा अभ्यास करणार आहोत. मागील इयत्तेत आपण बैजिक राशींची बेरीज, वजाबाकी, गुणाकार या क्रिया कशा करायच्या हे शिकलो आहोत. तर आपण त्याची सर्वप्रथम उजळणी करून घेऊया. बघा, खालील उदाहरणात रिकाम्या जागा भरा. येथे एक लक्षात घ्या, खालील उदाहरणात रिकाम्या जागा भरा. पहिलं उदाहरण आहे 2a अधिक 3a बरोबर किती. या ठिकाणी 2a या बैजिक राशीमध्ये a हा चल आहे, तर 2 हा सगुणक आहे आणि अधिक 3a मध्ये 3 हा सगुणक आणि a हा चल आहे. दोन्ही ठिकाणी चल समान असल्यामुळे फक्त सगुणकांची बेरीज आपल्याला करायची आहे. इथे बघा, 2 अधिक 3 म्हणजे 5, म्हणजे किती उत्तर येईल याचं 5 येईल. दुसरं उदाहरण बघा, या ठिकाणी दाखवलेलं आहे 7b वजा 4b. इथे बघा, चल हे समान आहे. कोणतं चल आहे? येथे आपल्याला चल बी ही चल दिलेलं आहे आणि 7 मधून आपल्याला 4 कमी करायचे म्हणजे वजा करायचे आहेत. तर 7 मधून जर 4 काढले तर आपल्याला मिळेल 3 आणि चल आहे बी म्हणजे 3b याचं उत्तर येईल. त्यानंतर 3 नंबरचं बघा, 3p गुणिला 3p चा वर्ग. इथे बघा, 3 हा सगुणक आहे आणि p हा चल आहे आणि दुसऱ्या बहुपदीमध्ये p चा वर्ग या ठिकाणी चल आहे आणि सगुणक हा 1 आहे आणि दोघांची जर गुणाकार जर केला आपण 3 गुणिला 1 म्हणजे सगुणक सगुणकाचा गुणाकार म्हणजे 3 येईल आणि p गुणिला p चा घात 2 म्हणजे इथे घातांकाची बेरीज होईल. म्हणजे जेथे घात दिलेला नसतो तिथे घात 1 पकडायचा म्हणजे p चा घात येईल 1 गुणिला p चा वर्ग म्हणजे 1 अधिक 2 बरोबर 3. आता उदाहरण क्रमांक 4 बघा. उदाहरण क्रमांक 4, 5m चा वर्ग गुणिला 3m चा वर्ग. तर इथे बघा, चल आहे m, जे या ठिकाणी 5m च्या वर्गामध्ये m चा वर्ग चल आणि 3m च्या वर्गामध्ये m वर्ग चल. आता दोन्ही ठिकाणी m वर्गाचा चल आहे आणि सगुणक आहे 5m वर्गामध्ये 5 आणि 3m च्या वर्गामध्ये 3. आता आपण सगुणक सगुणक यांचे गुणाकार करू. 5 गुणिला 3 बरोबर 15 आणि m वर्ग गुणिला m वर्ग म्हणजे m चा घात 2 अधिक 2 बरोबर किती 4. म्हणजे उत्तर येईल आपल्याला 15m चा घात 4. 5व्या नंबरचं उदाहरण बघा, 2x अधिक 5y गुणिला 3 भागेला x. हा जर गुणाकार करायचा असेल तर आपण पहिल्यांदा कंस सोडून घेऊ. 2x गुणिला 3 भागेला x हा गुणाकार करू अधिक 5y गुणिला 3 भागेला x. त्या ठिकाणी x x कटेल म्हणजे या ठिकाणी 3 दोन्ही 6 अधिक आणि या ठिकाणी चल वेगवेगळा आहे म्हणून या ठिकाणी y आणि येथे 1/y चल आहे म्हणजे 5 गुणिला 3 म्हणजे 15 y भागेला x या प्रश्नाचं उत्तर येईल. आता उदाहरण क्रमांक 6 बघा. या ठिकाणी पहा, 3x चा वर्ग अधिक 4y गुणिला 2x अधिक 3y. तर या ठिकाणी पहिल्यांदा कंस सोडू. तर कंस सोडवण्यासाठी आपण 3x वर्ग अधिक 4y गुणिला 2x अधिक 3x वर्ग अधिक 4y गुणिला 3y या पद्धतीचं लेखन करू. कंसामध्ये 3x चा वर्ग अधिक 4y गुणिला 2x अधिक 3x चा वर्ग अधिक 4y गुणिला 3y हा गुणाकार करू. आता 2x ने पुन्हा 3x चा वर्गाला गुणाकार करू म्हणजे 3 दोन्ही 6 x चा घात 3 अधिक 4 दोन्ही 8 xy अधिक हा जो कंस आहे या कंसाने म्हणजे 3x वर्ग अधिक 4y ला 3y ने गुणाकार करू आपण तर 3 तिरी 9 x वर्ग y अधिक 4 तिरी 12 y चा वर्ग. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर मिळेल आपल्याला 6 नंबरचं 3x चा वर्ग अधिक 4y गुणिला 2x अधिक 3y बरोबर काय मिळेल तर 6x चा घात 3 अधिक 8xy अधिक 9x वर्ग y अधिक 12y चा वर्ग.
त्यानंतर बहुपदीची ओळख, इंट्रोडक्शन टू पॉलिनॉमियल. आता बहुपदी कशाला म्हणतात आणि पॉलिनॉमियल तर एका चलातील बैजिक राशीच्या प्रत्येक पदातील चलाचा घातांक हा जर पूर्ण संख्या असेल तर ती राशी एका चलातील बहुपदी असते. उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी उदाहरणार्थ x वर्ग अधिक 2x अधिक 3 या ठिकाणी चलाचा जो घात आहे ते पूर्ण संख्या आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण बघा, 3x चा घात 3 अधिक 2y वर्ग अधिक y अधिक 5 या ठिकाणी चलाचा घात हे पूर्ण संख्या आहे आणि म्हणून याला एका चलातील बहुपदी आहे असे आपण म्हणू. बहुपदी या विशिष्ट बैजिक राशीतच असतात म्हणून बहुपदीची बेरीज, वजाबाकी, गुणाकार या क्रिया बैजिक राशीप्रमाणेच केल्या जातात. तर आपल्याला बहुपदीची बेरीज, वजाबाकी आपण हे मागील इयत्तेमध्ये अभ्यासलेले आहे. बैजिक राशीच्या बेरजेप्रमाणेच आपल्याला बहुपदीची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार ह्या क्रिया करायच्या आहेत. त्या ठिकाणी सोडवलेले उदाहरण बघा. या ठिकाणी पहा, 1 नंबरचं 3x चा वर्ग वजा 2x गुणेला 4x चा घात 3 किंवा 4x घन वजा 3x वर्ग. आता आपण अगोदर सोडवल्याप्रमाणे 3x वर्गने या बहुपदीच्या प्रत्येक पदाला गुणाकार करायचा आहे. म्हणजे 3x वर्ग गुणेला 4x चा घात 3 किंवा 4x चा घन वजा 3x वर्ग वजा, या ठिकाणी वजा आहे म्हणून वजा घेतलं, 2x ने या कंसाला आपण गुणाकार करू म्हणजे 2x आणि कंसामध्ये 4x चा घन वजा 3x चा वर्ग. आणि कंसाबाहेरील प्रत्येक पदाने आपण कंसामधील मधल्या प्रत्येक पदाला गुणाकार करायचा म्हणजे 3 गुणेला 4 4 3 12 x वर्ग गुणेला x चा घात 3 x घन म्हणजे x चा घातांक 5 येईल वजा 3 3 9 x चा घात 4 वजा, तर हे ऋणचिन्ह बाहेर असल्यामुळे या ठिकाणी 4x चा घात 3 ही धन संख्या म्हणून ऋण होईल. 4 गुणी 8 या 8x चा घातांक 4 आणि इथं ऋण आणि ऋण धन होते म्हणजेच अधिक 3 गुणी 6 x चा घात 3. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर मिळेल आपल्याला 12x चा घात 5 वजा 17x चा घात 4 अधिक 6x चा घात 3. तर अशा पद्धतीने हे उदाहरण आपल्याला सोडवायचे आहे. त्यानंतर आपण बघू बहुपदीची कोटी कशाला म्हणतात. बहुपदीची कोटी म्हणजे काय, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. आता पुढील उदाहरणातून दिलेल्या बहुपदीची चलाचा सर्वात मोठा घातांक चौकटीत लिहायचा आहे आपल्याला. या ठिकाणी बघा 3x वर्ग अधिक 4x या ठिकाणी चल कोणता आहे, चल x आहे. म्हणजे या ठिकाणी हे पहिलं पद आहे. पहिल्या पदामध्ये बघा 3x वर्ग, 3 काय आहे, सहगुणक आहे आणि चल x आहे, चलाचा घातांक आहे 2 आणि अधिक 4x. तर या ठिकाणी बहुपदीतील सर्वात मोठा घातांक कोणता, तर सर्वात मोठा घात आहे 2 म्हणून या ठिकाणी आपण लिहू सर्वात मोठा घातांक 2 आहे. दुसरं उदाहरण बघा, 7x चा घातांक 3 किंवा 7x घन अधिक 5x अधिक 4x चा घात 5 अधिक 2x वर्ग. या ठिकाणी एका चलातील बहुपदी आहे. चलाचा घातांक हा पूर्ण संख्या आहे आणि चलाचा सर्वात मोठा घातांक बघा या ठिकाणी 5 आहे. म्हणजे या ठिकाणी या बहुपदीतील चलाचा सर्वात मोठा घातांक आहे 5. आता दिलेल्या बहुपदीतील चलाच्या सर्वात मोठ्या घातांकास त्या बहुपदीची आपण कोटी असे म्हणू. म्हणजे बहुपदीची कोटी म्हणजे काय, तर जी बहुपदी दिलेली आहे त्या बहुपदीतील चलांचा सर्वात मोठा घातांक आपल्याला बघायचा आहे आणि तीच त्या बहुपदीची कोटी असतो. तर या ठिकाणी हा भाग आपण अभ्यासलेला आहे. म्हणजेच या व्हिडिओमध्ये आपण काय काय अभ्यासलेलं आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे की एका चलातील बैजिक राशीच्या प्रत्येक पदातील चलाचा घातांक हा जर पूर्ण संख्या असेल तर ती राशी बहुपदी असते. म्हणजे ही बहुपदीची व्याख्या. एका चलातील बैजिक राशीच्या प्रत्येक पदातील चलाचा घातांक ही जर पूर्ण संख्या असेल, पूर्ण संख्या म्हणजे काय, 0 1 2 3 या स्वरूपातील सर्व संख्या ह्या पूर्ण संख्या असतात. आणि दुसरा आहे बहुपदीतील चलाचा सर्वात मोठा घातांक म्हणजे त्या बहुपदीची कोटी होय. विद्यार्थी मित्रांनो, बहुपदीतील भागाकार या प्रकरणावरील हा पहिलाच व्हिडिओ आहे. यामध्ये आपण
आज बहुपदीची ओळख, बहुपदीची कोटी हा भाग अभ्यासलेला आहे. या प्रकरणावर आपण एक व्हिडिओची सिरीज बनवणार आहे आणि त्यामध्ये या प्रकरणावरील प्रत्येक सराव संच अभ्यास करणार आहोत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा.